नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजची आपली रेसिपी आहे खमंग खुसखुशीत मेथी पालकचे मिक्स पराठे। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मेथी आणि पालकाचे मिक्स पराठे बनवण्यासाठी या ठिकाणी मी अंदाजे 150 ग्रॅम मेथी आणि 150 ग्रॅम पालक घेतलेला आहे। पालक आणि मेथी छान निवडून घेतलेली आहे। निवडून घेतल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 पाण्याने। आणि सोबतच मी एक कांदा घेतलेला आहे। आता या ठिकाणी बघा हे वाटण तयार करून घेणार आहे आपण पराठ्यांसाठी। त्यासाठी या ठिकाणी मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि एक आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे सगळं आपण घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असं याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। खूप छान फ्लेवर येतो या प्रकारे जर आपण वाटण करून पराठ्यांमध्ये घातलं तर। या ठिकाणी मी फक्त 2च हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी अतिशय बारीक हे वाटण करून घेतलेलं आहे। या ठिकाणी पालक आणि मेथी सुद्धा मी बारीक कापून घेतलेली आहे। त्यानंतर घेतलेला कांदा सुद्धा आपल्याला यामध्ये शक्य थोडा बारीक कापून घ्यायचा आहे किंवा कांदा या पद्धतीने तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। तुम्हाला कांदा आवडत नसेल तर कांदा स्किप करू शकता, पण कांद्यामुळे खूप छान अशी चव येते पराठ्यांना। त्यानंतर 1 चमचा ओवा घेतलेला आहे या ठिकाणी मी। आता हा ओवा आपल्याला हातावर या प्रकारे क्रश करून टाकायचा आहे, त्यामुळे सुद्धा खूप छान असा फ्लेवर पराठ्यांना येतो। 1 चमचा तीळ घेतलेले आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी या ठिकाणी गरम मसाला घेतलेला आहे। गरम मसाला सुद्धा तुम्ही स्किप करू शकता, पण गरम मसाल्यामुळे सुद्धा खूप छान अशी टेस्ट पराठ्यांना येते। त्यानंतर करून घेतलेलं हिरवं वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या भाज्यांमध्ये मावेल तेवढं गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये गाळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी घरातील रेग्युलर वाटीने 3 वाटी एवढं पीठ यामध्ये गाळून घेतलेलं आहे। आता घेतलेले सगळे साहित्य आणि गव्हाचं पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। मेथी आणि पालक यासारख्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला अशा भाज्यांचे पराठे बनवताना जास्त पाण्याचा वापर करावा लागत नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाज्यांच्या पाण्यामध्ये आपलं पीठ छान ओलसर झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत चपातीच्या गोळ्याप्रमाणे छान असं मळून घ्यायचं आहे हे पीठ। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी मिक्सरचं भांडं धुवूनच या ठिकाणी पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर केलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान सॉफ्ट असं पराठ्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर आता या ठिकाणी मी कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पराठे लाटण्यासाठी। मळून घेतलेल्या पिठामधून एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याला हातावर थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि गोळ्याला गोलाकार देऊन त्याचा छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे। आवडीप्रमाणे जाड पातळ पराठा लाटून घेऊ शकता। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी मीडियम साईजचा गोळा या ठिकाणी पराठा लाटण्यासाठी घेतलेला आहे। आपण या पराठ्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेथी आणि पालकाचा वापर केल्यामुळे अतिशय पौष्टिक असे हे पराठे बनून तयार होतात। लहान मुलं सुद्धा आवडीने खातात, खूप छान टेस्टी बनतात। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी छान पातळ असा पराठा लाटून घेतलेला आहे। पराठा लाटताना आपल्याला अगदी कमीत कमी पिठाचा वापर करायचा आहे। पराठा लाटताना जास्त पिठाचा वापर केला तर पराठे वातळ होतात आणि खायला सुद्धा पिठूळ असे लागतात। चला तर आता आपण हा पराठा छान असा शेकून घेऊया। त्यासाठी मी या ठिकाणी सुरुवातीलाच तवा छान असा गरम करण्यासाठी ठेवलेला होता। तवा सुद्धा चांगला गरम झालेला आहे। आता आपल्याला यावरती आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर लावून पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे। वरच्या साईडने पराठा थोडासा सुकला की आपल्याला पराठा पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे। पराठा भाजताना परत पराठ्याला दोन्ही बाजूने छान तेल, तूप किंवा बटर लावून आपल्याला आलटून पालटून छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान खरपूस असा पराठा भाजून घेतलेला आहे। आता हा पराठा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि दुसरा पराठा सुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। सारख्याच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळे पराठे मस्त छान एकसारखे बनून तयार होत आहे। आता हे पराठे दह्यासोबत खाऊ शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा या पराठ्यांसोबत खूप छान लागतो। मिरचीचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे, ती रेसिपी सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। आता या ठिकाणी मी दह्यामध्येच थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खमंग खरपूस तसेच पौष्टिक असे मेथी पालकचे पराठे बनवून तयार झालेले आहेत। लहान मुलं सुद्धा हे पराठे आवडीने खातात। बऱ्याचदा लहान मुलांना मेथी पालक यासारख्या पालेभाज्या आवडत नाहीत, त्यामुळे अतिशय उत्तम असा पर्याय आहे मेथी पालकचे मिक्स पराठे। यामुळे आपण मुलांना भरपूर प्रमाणामध्ये भाज्या सुद्धा खाऊ घालू शकतो। चला तर मग तुम्हाला आजची माझी ही साधी सोपी मेथी पालकच्या मिक्स पराठ्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा।
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपी सोबत आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.